हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहेत सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपण सगळे जगतो, हं? पण काही लोक, आपल्यातलेच काही लोक असे घाबरून जगतात. कशालाही भीती वाटते त्यांना. अंधारात एकटं जायला भीती वाटते, रस्त्यावरनं एकटं जायला भीती वाटते, कोणतर बरोबर पाहिजेच. हां, प्रत्येक गोष्टीला ते घाबरतात. हां, पण आज आपण कसं फिअरलेसली जगायचं ह्याच्याबद्दल जरासं बोलूया. अहो, भीती वाटणं हे साहजिक आहे, हं? प्रत्येकाला. पण आपण आपले अनुभवानं, आपले नॉलेजमुळे, आपले ज्ञानानं हे भीती घालवू शकतो. आता हे कशासाठी माणसांना भीती वाटते? काही फिअर्स नोन फिअर्स असतात, काही अननोन फिअर असतात. आता वाघ समोरून आला की आपण सगळे घाबरणार, भीती वाटणार, साहजिकच आहे. हां, पण स्टेजवर जाऊन भाषण करायला सांगितलं की सगळे घाबरणार नाहीत. काही लोक म्हणतील नाही बाबा मला भीती वाटते. हां, पण काही लोक ओके मी बोलतो, कुठल्या विषयावर बोलू सांगा म्हणतील. तसंच आपण स्विमिंगला जायचं ठरवलं, काही लोक म्हणतील नाही नाही मला पोहायला येत नाही, मला पाण्याची भीती वाटते बाबा. पण काही लोक म्हणतात नाही नाही मला उत्तम पोहायला येते, म्हणून ते पाण्यात उडी टाकून पोहायला लागले. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, कित्येक वेळेला आपल्याला भीती कशामुळे असते? आपल्याला नॉलेज नसते म्हणून भीती असते. त्यामुळे आपण त्या विषयाबद्दल नॉलेज मिळवलं, ज्ञान मिळवलं की नक्की आपण ती भीती घालवू शकतो. आता कितीतरी जणांना परीक्षेची भीती वाटते मुलांना, एम आय राईट? बरेच मुलांना का भीती वाटते सांगा परीक्षेची? आपला अभ्यास झालेला नसतो म्हणून, एम आय राईट? मग ही भीती आपण कशी घालवू शकतो? आपण व्यवस्थित अभ्यास केलेला असला की आपल्याला वाटतं यो कधी एकदा पेपर चालू होते, माझ्या हातात पेपर पडते आणि मी लिहायला लागतो. हे कशामुळे? अभ्यास माझा व्यवस्थित झालेला असल्यामुळे. त्यामुळे भीती कशी घालवायची अगदी सोपं, कळलं का नाही? हां, ज्या मुलांना परीक्षेची भीती वाटते त्यांना का नाही परीक्षेच्या दिवशी काहीतरी होते, भूक लागत नाहीये, कोणाला टॉयलेटला सारखं जावं लागते, हे बघितलेलं आहे मी. उगीच म्हणत नाहीये. काही मुलांना हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. ही एक प्रकारची भीती आहे आणि हे भीतीमुळे होते. ही भीती कशामुळे होते? त्यांचा अभ्यास झालेला नाहीये म्हणून ही भीतीमुळे त्यांना असं सगळं होते. त्यामुळे व्यवस्थितपणे अभ्यास करा आणि पेपरला जावा, तुम्हाला कुठली भीती वाटणार नाही. आणि कधी कधी काय होते माहिती आहे का, आपले मनात एक विचार असतो पण आपण बाहेर न दाखवतो, नाही नाही मी बोल्ड आहे, माझं त्याच्याबद्दल हे नाही. अशा वेळी पण हे होते. तुम्हाला मी खरी घडलेले एक्झाम्पल एक सांगते. आमच्या गावाकडे एक परशुरामाचं देऊळ आहे आणि ते परशुरामाचे देवळात लेडीजांना, स्त्रियांना आत गर्भगुडीत जायला एलाउड नाही, सहसा जात नाही. पण एक मॉडर्न विचारांची स्त्री म्हणाली न जायला काय होते, मी जाणार आहे उद्या आणि मी देवाला आंघोळ घालून पूजा करते, मी पूजा करते म्हणाली ती. आणि आंघोळ घातली आणि ओला वस्त्र नेसून ती आत गेली. आणि देवाचं काय तिचं करायचं तर केली. बाहेर आली की तिचे तोंडातनं एक शब्द फुटेना. म्हणजे ती बोलूच शकत नव्हती. शी बिकेम डम्ब. काही ती बोलूच शकत नव्हती. मग तिला दवाखान्यात नेलं गेलं. मग डॉक्टरांनी सांगितलं ॲक्च्युअली तिला मनात भीती होती. ती बाकीच्यांना दाखवायला तर करत होती,
मी काही घाबरत नाही असं काही नाही आहे म्हणून, पण आत तिचे मनात भीती होती, मी हे करते पण मला काय होईल माझं. त्यामुळे ही तिचे मनात भीती असल्यामुळे ती बोलू शकली नाही, म्हणजे तिची वाचा गेली थोडक्यात. नंतर लॉंग ट्रीटमेंटनं ती वाचा आली, नंतर ती बोलू शकली. म्हणजे तुम्हाला आतनं भीती असताना एकदम तुम्ही कोणाला तर दाखवण्यासाठी हे करायला गेलात की असं काहीतरी घडू शकते. आता कित्येक वेळेला मुलं म्हणतात नाही स्मशानात रात्री मी राहू शकते. अहो राहू शकतो का आपण? नो डाऊट सिंधुताई राहिल्या होत्या, थांबल्या होत्या त्या. का त्यांना भीती वाटली नसेल का? ते काय उत्तर दिलं, माझ्याकडे दुसरं कुठलाही पर्याय नाही. भीती कोणाला वाटते? जे आरामशीर तुम्हाला घर आहे, निवांत तुम्ही घरात राहू शकता, तुम्हाला भीती वाटेल. पण मला दुसरं काहीच आसरं नव्हतं. आणि तेव्हा त्या होत्या 20 वर्षाच्या आणि त्यांना माहीत होतं स्मशानात असं कोणी येऊ शकत नाही. म्हणजे काय भीती असते लोकांना. त्यामुळे त्यांना ती जागा सुरक्षित वाटली म्हणून त्या स्मशानात राहिल्या. त्यांच्या मनात बिलकुल भीती नव्हती, आत सुद्धा त्यांना भीती नव्हती, म्हणून त्यांना काही झालं नाही. त्या स्मशानात राहिल्या. तरी उलट त्यांना स्मशानात राहताना त्यांना धीटपणा आला, त्या स्ट्रॉंग बनल्या. का? त्यांना तिथे सेफ वाटलं. का? म्हणजे यंग होत्या त्या, 20 वर्षाच्या होत्या. त्यामुळे त्यांना इथे मी निवांतपणे सुरक्षित आहे म्हणून त्या तिथे राहू शकल्या. आता आपण जगायचं फिअरलेसली. कसं फिअरलेसली राहायचं? ते आपण जे गोष्ट आपल्याला करायची आहे त्याचं ज्ञान, त्याचं नॉलेज व्यवस्थितपणे मिळवायचं. हाऊ इट इज? बाय प्रॅक्टिस. आता हे बघा, आपण नवीन असताना मला पण वाटायचं, एकदम 15-20 लोक घरी जेवायला आले की कसं स्वयंपाक करायचा, काय करायचं, व्यवस्थित होईल का नाही असं वाटायचं का नाही? पण नंतर जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होते, सवयी होते, तेव्हा आपल्याला काही वाटत नाही. आपल्याला माहीत असते 10 लोक आली की एवढं करावं लागते, एवढ्या चपात्या कराव्या लागतात, एवढा भात लागतो, एवढी भाजी लागते. काय हे तुम्हाला ज्ञान आहे, तिथे नॉलेज आहे, म्हणून तुम्हाला तेव्हा भीती वाटत नाही. एम आय राईट? विद्यार्थ्यांना मी सांगितलं कसं फिअरलेस व्हायचं, व्यवस्थित अभ्यास करायचा. आता गृहिणी ज्यांना नवीन असताना कोणालाही वाटते, मलाही वाटत होतं. प्रत्येक 1-4 लोक आली तर मी सासूबाईंना विचारायची, सासूबाई किती कणिक घेऊ किंवा अमुक किती घेऊ सगळं, आणि त्या व्यवस्थितपणे सांगायच्या. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शनाखाली तेव्हा मी नवीन असताना करायची. पण ॲज द डेज पास्ड अवे आपल्याला कळते. नंतर त्या आम्हाला सांगायच्या, अगं माणशी, आता बटाटे वडे करायचे, ते माणशी 1 बटाटा मध्यम साईजचा ते असं धर, 5 जणांना ते 1 वाटी तांदूळ लागतो, पोळ्या तेवढं, हे त्यांना त्या सांगायच्या. त्यामुळे नंतर आपल्याला तर ज्ञान मिळालं. म्हणजे आपल्याला आधी का भीती वाटते? आपल्याला तर ज्ञान नसते म्हणून. आता विमानाचे पायलट सीटवर जाऊन आपलं कोणालाही बसवलं की काय होईल आपली पंचायत? का आपल्याला भीती वाटेल? का? आपल्याला विमान चालवायचं प्रशिक्षण नाहीये, आपल्याला नॉलेज नाहीये, तर म्हणून आपल्याला भीती वाटेल. त्याची पायलट मुलं मुली दोन्ही, आता मुली पण आहेत त्यामुळे म्हणते मी, हे कसे अगदी कॉन्फिडेंटली कॅबिनमध्ये जाऊन बसतात आणि विमान उडवतात. का? त्यांना त्याचं ज्ञान आहे, नॉलेज आहे, म्हणून ते फिअरलेसली तर काम करतात. फिअरलेसली म्हणते मी. त्यामुळे आपण फिअर दूर करायला, भीती घालवायला, कुठल्याच प्रकारची भीती घालवायची, ते आपल्याला ते फील्डमधलं ज्ञान मिळवायचं आहे.
नुसतं ज्ञान मिळवून होईल का? नाही. ज्ञान मिळवल्यावर प्रॅक्टिस करायला पाहिजे. नुसतं चेद शिकून घेतलं झालं नाही. यू हॅव टू प्रॅक्टिस इट अगेन अँड अगेन अनलेस अँड अंटिल यू बिकम ए मास्टर इन इट. तोपर्यंत आपण त्याचं प्रॅक्टिस करायचं. म्हणजे आपली कुठल्याही प्रकारची कशाची भीती नाहीशी होते. अच्छा, हॅव ए गुड डे. ऑल द बेस्ट.